नगरमध्ये दिव्यांगांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांचे अचानक काम बंद आंदोलन. सामाजिक संघटनेकडून बदनामी होत असल्याचा आरोप. जिल्हा रुग्णालयामध्ये तपासणीसाठी आलेल्या दिव्यांगांची गैरसोय. दिव्यांग तपासणी आणि प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेवरून जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिनांक 11 फेब्रुवारी रोजी अचानक काम बंद आंदोलन छेडलं. सातत्यानं बदनामी केली जात असल्याचा आरोप करत डॉक्टरांनी नियमित दिव्यांग तपासणीवर बहिष्कार टाकला. परिणामी जिल्हाभरातून आलेल्या शेकडो दिव्यांग बांधवांची मोठी गैरसोय झाली. जिल्हा रुग्णालयामध्ये दर बुधवारी दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी करत प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया राबवली जाते. जिल्ह्यातील विविध तालुक्यातून मोठ्या संख्येनं दिव्यांग नागरिक या दिवशी रुग्णालयामध्ये उपस्थित राहतात. शेवटच्या रुग्णापर्यंत तपासणी केली जाते असा डॉक्टरांचा दावा आहे. अनेकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आणि प्रमाणपत्राची आवश्यकता असते. मात्र गेल्या काही दिवसापासून तपासणी प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून राज्यभरात या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. काही सामाजिक संघटनांकडून प्रक्रियेतील त्रुटींचा आरोप करण्यात येत असल्याचं वातावरण त्यामुळे तापलंय. जिल्हा रुग्णालयातील ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर संदीप कोकरे म्हणाले की एका सामाजिक संघटनेकडून गेल्या वर्षभरापासून सातत्यानं डॉक्टरांची बदनामी केली जाते. आम्ही प्रामाणिकपणे सेवा देत असताना आमचे मानसिक खच्चीकरण केलं जातंय. आम्हाला अकार्यक्षम ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय. समाजात आमची प्रतिमा मलिन केली जाते. विनाकारण बदनामी थांबवावी यासाठी आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय. गरज पडल्यास सामूहिक राजीनाम्याचाही आम्ही तयार आहोत असा इशाराही त्यांनी दिला. तपासणी अचानक बंद झाल्याची माहिती मिळताच जिल्हाभरातून आलेल्या दिव्यांग बांधवांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं. काहींनी प्रहार या दिव्यांग संघटनेशी संपर्क साधून तक्रार नोंदवली. अनेकांना दिवसभर प्रतीक्षा करूनही तपासणी न झाल्यानं निराश होऊन परत जावं लागलं. प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. दूरवरनं येण्यासाठी प्रवास खर्च सोबत मदतनीस यांची व्यवस्थाही करावी लागते. पुन्हा येणं कठीण आहे अशा भावनाही काहींनी व्यक्त केल्या. प्रकरणाची दखल घेत प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट लक्ष्मणराव पोकळे यांनी रुग्णालयामध्ये भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. डॉक्टरांशी चर्चा करून आलेल्या दिव्यांगांची गैरसोय होऊ नये अशी विनंती त्यांनी केली आहे. चर्चेनंतर 100% दिव्यांग असलेल्या व्यक्तींची तपासणी सुरू करण्यात आली. मात्र इतर दिव्यांगांची तपासणी न झाल्यानं अनेकांना पुन्हा येण्याची वेळ आल्यानं असंतोष कायम आहे. दरम्यान या प्रकरणी जिल्हाधिकारी आणि तसंच जिल्हा शल्यचिकित्सकांशी चर्चा करून तोडगा काढण्यात येणार असल्याचं ॲडव्होकेट पोकळे यांनी सांगितलं. तपासणी प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करावा अशी मागणी विविध स्तरातनं होत आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.